येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रॅबीज इंजेक्शन शिल्लक नसल्याने जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होतोय। आज देखील 2 रुग्णांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने संबंधित रुग्णांनी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय गाठले। मात्र रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्याने त्यांना माघारी फिरावं लागलं। तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल येथील आरोग्य केंद्रात देखील रेबीज उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। याबाबत वारंवार तक्रार करूनही जनतेला वाऱ्यावर सोडले की काय, मग येथील रुग्णालयातील अधिकारी झोपा काढतायत की काय असा प्रश्न सहज उपलब्ध होतो। वगैरे कुत्र्याने चाविले, पैसे नाही माझ्याकडं। तुम्ही कुठे आलेले इकडे? सरकार दवाखान्यात आलो मी। काय डॉक्टर लोक काय बोलतो तुम्हाला? नाही म्हटलं इंजेक्शन नाही म्हणे आमच्याकडे साध्या शिल्लक। हा का? आता केवढं का घरी जाणार आहे, कुठं जाणार आहे? तुला जावं अंतर सोडतात, आज कुठं जायचं आहे? माझं नाव डॉक्टर यश आहे। आपल्याकडे आता अँटी रेबीज वॅक्सिनचं नो स्टॉक आहे, त्यामुळे डॉग बाईटचे पेशंटला आपण देऊ नाही शकणार। तुमच्याकडे आता पैसा नाही दोन, काय करणार तुम्ही? आपण हायर सेंटरला रेफर करू जिथे अवेलेबल असेल, कारण की स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।